गाईज, मी वृंदा हेब्बाळकर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। विश यू ऑल अ व्हेरी हॅपी न्यू इयर। तर आज आहे 2 जानेवारी आणि 31च्या दिवशी आम्ही केलं होतं छोटंसं सेलिब्रेशन घरी। ॲक्च्युली आम्ही कुठे बाहेर जेवायला वगैरे नाही गेलो, कारण 31ला मोस्टली हॉटेल्समध्ये जेवण वगैरे आम्हाला खास नाही वाटत, कारण आणि गर्दीसुद्धा खूप असते। सो आम्ही घरीच छोटासा प्लॅन केला होता, थोडंसं असं मेनू मी आदित्य आणि मम्मी मिळून मस्त असं चायनीज मेनू ठेवला होता आणि ते सगळं करून मस्त सेलिब्रेट केलं। छोटंसं सेलिब्रेशन होतं, तर त्याचाच हा व्लॉग आहे। कारण जेवण बनवता ते चायनीज बनवता मी छोटे छोटे व्लॉग्स केले होते किंवा व्हिडिओज केले होते, तर त्याचाच हा व्लॉग आहे। तुम्ही बघा आणि व्लॉग कंटिन्यू करा। सो येस, जसं की मी आधीच्या खूप व्लॉग्समध्ये सांगितलेली आहे की माझा जो भाऊ आहे आदित्य, ही इज अ शेफ। तर तो खूप सुंदर आणि खूप चविष्ट जेवण किंवा डिशेस बनवतो, तर त्याचाच हा प्लॅन होता। तर हे जे करतो आहे ते गोबी मंचुरियनचं सगळं मटेरियल किंवा सगळं प्रिपरेशन करतो आहे। तर गोबी मंचुरियन आणि शेजवान सूप आणि तडका दाल खिचडी असे हे 3 मेनू ठरलेले आहेत सध्या। आणि इथे हे मंचुरियनचे बॉल्स आम्ही फ्राय करतोय, डीप फ्राय करतोय। आणि इथे चालू आहे तयारी दाल खिचडीची। तर दाल खिचडी ऑलमोस्ट सगळ्यांनाच आवडत असेल, त्यात ते गरम गरम तूप घातलेली दाल खिचडी तर खूप छान असते, तडकावाले तूप घातलेली। तर त्याचंच हे प्रिपरेशन आणि तयारी चाललेली आहे। अँड येस, हे आहे मंचुरियन सूप आणि याच सूपमध्ये शेवटी मंचुरियन बॉल्स करून त्याला थिक ग्रेव्ही मंचुरियन टाईप असं काहीतरी रेसिपी चालली आहे। अँड येस, हा आहे फायनल मेन्यू आजचा। तर सिम्पल अँड स्वीट, पण एक वेगळं काहीतरी। रोज रोज जेवणाऐवजी चायनीज मेनू होता। तर हा होता छोटासा व्लॉग आमच्या 31st मेनूचा, 31st सेलिब्रेशनचा। तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू, तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर।